Welcome all of you for the next lecture of corporate law. In today's lecture, we will discuss about the corporate social responsibility, that is called CSR. Okay, it is one type of business self-regulation with the aim of being socially accountable. बघा, कंपनीज जेव्हा बिझनेस करतायत तेव्हा ते रिसोर्सेस जे आहेत ते सोसायटीचे वापरतायत. बरोबर आहे. ते प्रदूषणसुद्धा करतात, ते पाण्याचा वापर करतात, ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरतात देशाचा. बरोबर आहे. मग पब्लिकसाठीही कंपनीने काहीतरी करावं, त्यांचीही काही सामाजिक जबाबदारी आहे. ह्या उद्देशानं सुरू करण्यात आलेला जो स्कीम आहे त्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक कंपनीची समाजाकडे असणारी जबाबदारी, त्याला सोशली अकाउंटेबल बनवणं. बरोबर आहे, हे खूप गरजेचं आहे. देर इज नो वन राईट वे कंपनीज कॅन प्रॅक्टिस CSR. मेनी कॉर्पोरेट CSR इनिशिएटिव्स ट्राय टू पॉझिटिव्हली कॉन्ट्रीब्यूट टू द पब्लिक. बरोबर आहे. तर बऱ्याच कंपन्या पॉझिटिव्हली समाजासाठी काही ना काहीतरी नवीन उपक्रम करत असतात. समाजाला बेनिफिट काही ना काहीतरी भेटावं ह्याच्यासाठी काम करत असतात. मग एन्व्हायरमेंटसाठी बऱ्याच कंपनीज काम करतात. बऱ्याच कंपनी त्यांच्या समाजातील लोकांसाठी काम करतात, देशातील लोकांसाठी काम करतात. हे कंपनीचं कर्तव्य आहे. In today's socially conscious environment, employees and customers place a premium on working for and spending their money with business that prioritize CSR. As the use of corporate social responsibility expands, it is becoming increasingly important to have socially conscious image. बघा, जर एखादी कंपनी समाजासाठी काहीतरी करत असेल, फक्त पैसा कमवणे, फक्त प्रॉफिट कमवणे हा कंपनीचा उद्देश कधीच नसला पाहिजे. कंपनीचा एक रोल असाही असला पाहिजे की ती पब्लिकसाठी काय करते, ती समाजातील लोकांसाठी काय करते. यामुळे लोकांकडे तर कंपनीचा दृष्टिकोन चांगला होईलच, तसंच कंपनीची एक इमेजसुद्धा चांगली होईल मार्केटमध्ये. ह्याचा फायदा कंपनीला प्रॉफिटमध्ये होणारच आहे. कारण की लोकांचा विश्वास जर कंपनीकडे असेल तर लोक कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, कंपनीमध्ये पैसा गुंतवतील आणि याचा डायरेक्टली नाहीतर इनडायरेक्टली फायदा कंपनीला होतोच. म्हणून कंपनीने कमवलेल्या पैशामधील काही हिस्सा कंपनीने समाजासाठी खर्च करावा, या उद्देशाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा जो प्रॅक्टिस आहे हा चालू करण्यात आला. Consumer, employees and stakeholder prioritize CSR when choosing a brand or a company, and they are holding corporations accountable for effecting social change with their business beliefs, practice and profits. मग आज फक्त एम्प्लॉईजच नव्हे तर कंपनीचे कस्टमर्स किंवा समाजातील इतर घटकसुद्धा एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट खरेदी करण्या अगोदर किंवा एखाद्या कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा CSRच्या रूपाने त्यांचा कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ती कंपनी समाजासाठी किती झटते, ती कंपनी समाजासाठी किती काम करते, त्या कंपनीच्या समाजामध्ये इमेज कशी आहे, यावरून सुद्धा कंपन्यांचे प्रोडक्ट खरेदी विक्री केले जातात. त्यामुळं कंपनीची एक चांगली इमेज मार्केटमध्ये क्रिएट करण्यासाठी कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची जबाबदारी उचलली पाहिजे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इज अ मॅनेजमेंट कन्सेप्ट वेअर बाय कंपनीज इंटिग्रेट social and environmental concerns in their business operation and interactions with their stakeholders. मग ही एक मॅनेजमेंटची संकल्पना आहे. CSR करणं म्हणजे काय करणं की समाजामधील जे सामाजिक घटक आहेत त्याबद्दल काही बदल करता येतात का, एन्व्हायरमेंटसाठी काही नवीन उपक्रम राबवता येतात का, याबद्दल सतत प्रयत्न करत राहणे म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. CSR इज जनरली अंडरस्टूड ॲज बिंग द वे through which a company achieve a balance of economic, environmental and social imperatives. है ना. तर CSRमुळं काय होतं, कंपनी आर्थिक मोर्चावर तर स्ट्रॉंग बनतेच, तसंच कंपनी थोडंसं एन्व्हायरमेंटसाठी काहीतरी नवीन उपक्रम करू शकते का, समाजासाठी काही नवीन उपक्रम करू शकते का, याबद्दल कंपनीची जबाबदारी किती आहे ही निश्चित केली जाते. while at the same time addressing the expectations of shareholders and stakeholders. In this sense, it is important to draw distinction between CSR, which can be strategic business management concept, and charity, sponsorship, philanthropy. मग चॅरिटीच्या किंवा
स्पॉन्सरशिप देऊन किंवा फिलंथ्रॉपीच्या दृष्टिकोनातून कंपनी CSRचा रोल प्ले करत असते. म्हणून प्रत्येक कंपनीची जबाबदारी की ती समाजाचे जसे रिसोर्सेस वापरते तसंच समाजाला त्या कंपनीनं काही ना काहीतरी देणं गरजेचं आहे. त्यामुळे CSRची संकल्पना आली. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कॉर्पोरेट क्रिमिनल लायबिलिटी. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कॉर्पोरेट क्रिमिनल लायबिलिटी. बघा, कंपनी हे एक आर्टिफिशियल पर्सन आहे, म्हणून कंपनीवर सुद्धा आपण केस करू शकतो आणि कंपनीसुद्धा कोणत्याही व्यक्तीवर केस करू शकते. मग क्रिमिनल लायबिलिटी काय एखाद्या कंपनीची? एखाद्या कंपनीकडून जर समाजाला काही नुकसान होत असेल, एखाद्या कंपनीकडून एखाद्या व्यक्तीला काही नुकसान होत असेल, तर त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीसाठी कंपनी काय करू शकते? तो व्यक्ती कंपनीवर केस करू शकतो का? तो व्यक्ती कंपनीला जबाबदारी देऊ शकतो का? कंपनीची जबाबदारी त्या पर्टिक्युलर केसमध्ये काय होईल? याबद्दलची माहिती तुम्हाला क्रिमिनल लायबिलिटीमध्ये भेटते. मग एखादी कंपनी फ्रॉडसुद्धा करू शकते. जरी ही कंपनी ही आर्टिफिशियल पर्सन असली, जरी ही कंपनीला काही लोक मिळून चालवत असतील, तरी ही कंपनी तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, सेपरेट लिगल एंटिटी आहे आणि म्हणून कंपनीवर केस केला जाऊ शकतो. कंपनीला जर दुसऱ्या व्यक्तीकडून नुकसान होत असेल तर कंपनीसुद्धा दुसऱ्या व्यक्तीवर केस करू शकते. त्यामुळं कंपनीची जबाबदारी आहे की कंपनी कायद्याअंतर्गत काम करावी. जर एखाद्या कायद्याचं उल्लंघन कंपनी करत असेल, जर कंपनी कायद्याअंतर्गत काम करत नसेल तर कंपनीवर कार्यवाही होईल. कंपनीला जर एखाद्या व्यक्तीकडून नुकसान होत असेल तर कंपनी त्या दृष्टिकोनातून सुद्धा कायद्याचा वापर करून त्या व्यक्तीवर केस करू शकते. त्या व्यक्तीकडून पेनल्टीसुद्धा चार्ज करू शकते कंपनी, आणि किंवा कंपनीकडून सुद्धा पेनल्टीज चार्ज केल्या जातात. त्यामुळं कंपनीची कॉर्पोरेट क्रिमिनल लायबिलिटी आहे. जशी कंपनीची कॉर्पोरेट क्रिमिनल लायबिलिटी आहे, तसेच कॉर्पोरेट लायबिलिटी अंडर एन्व्हायरमेंटल लॉजसुद्धा आहेत. यामध्ये काय म्हणलेलं आहे की एन्व्हायरमेंटल लायबिलिटी इज द टर्म युज्ड बाय द प्रोसेस बाय विच रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉस्ट ऑफ डॅमेजिंग द एन्व्हायरमेंट इज लेड डाऊन ऑन द पर्सन हू डॅमेजेस द एन्व्हायरमेंट. एखादी कंपनी फक्त प्रॉफिट ओरिएंटेड नसावी. जर ती कंपनी कार्य करते, ती कंपनी काम करते, तर त्यामुळे जर एन्व्हायरमेंटला किंवा पर्यावरणाला काही धोका होत असेल तर तो धोका टाळला पाहिजे. कंपनीला जबाबदार ठरवलं जाऊ शकतं जर एखाद्या कंपनीमुळे पर्यावरणाला नुकसान होत असेल, हवा प्रदूषण होत असेल, ध्वनी प्रदूषण होत असेल, किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जलप्रदूषण असेल, इतर कोणत्याही प्रकारचा प्रदूषण होत असेल, मग कंपनीला जबाबदार ठरवलं जाऊ शकतं. कोणतीही कंपनी पर्यावरणाला नुकसान पोहोचू शकत नाही. त्या कंपनीने पर्यावरणाला नुकसान कमीत कमी व्हावं कार्य करताना ह्याची पूर्ण दक्षता घेतली पाहिजे. त्या संबंधित काही नियम आहेत, त्या नियमांतर्गत प्रत्येक कंपनीला काम करावं लागेल. आणि जर त्या नियमांचं उल्लंघन होत असेल, त्या नियमांना जर फॉलो केलं जात नसेल तर कंपनीवर कार्यवाही होईल. त्यामुळं जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, जसं पाणी असेल किंवा हवा असतील किंवा जागेचा वापर असेल, लँड असतील किंवा इतर कोणतेही रिसोर्सेस आहेत जे समाजासाठी सुद्धा उपयुक्त आहेत, मग त्या रिसोर्सेसचा वापर जर कंपनी कायद्यांतर्गत करत नसेल तर कंपनीवर केस केला जाऊ शकतो. कंपनीची लायबिलिटी म्हणजे जबाबदारी ठरवली जाऊ शकते, कंपनीवर पेनल्टी लावली जाऊ शकते आणि कंपनीला त्याबद्दल कोर्टामध्ये त्याच्यावर केससुद्धा केली जाऊ शकते. आणि त्यामुळं कंपनीने पर्यावरणाच्या संदर्भात त्याची लायबिलिटी समजून घेणं गरजेचं आहे, त्याची जबाबदारी समजून घेणं गरजेचं आहे. तर आज आपण कॉर्पोरेट क्रिमिनल लायबिलिटी, कॉर्पोरेट लायबिलिटी अंडर एन्व्हायरमेंटल लॉ आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या मुद्द्यांबद्दल डिस्कशन केलं. बाकीचे मुद्दे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.